आता हे झाले ढोबळ पुरावे. म्हणजे कसं, त्यामुळे तुम्हाला एक पिरियड मिळाला, म्हणजे व्हर्नियर कॅलिपरमधलं मोठं रिडिंग झालं. आता छोटं रिडिंग कसं, तर त्याच्याकरता तुम्हाला जे बाकीचे जे 200 पुरावे आहेत, 100 पुरावे, ते बारीक बारीक तुम्ही असं करत गेलात तर तुम्हाला ते घेऊन जातात. त्याच्यातलं मी तुम्हाला सोपं म्हणून सांगतो की आत्ता आपण जो पुरावा जो डिस्कस केला 300 पैकी, तो साधारण 100 आपण वापरला फक्त, अजून 200 बाकी आहे. त्यातला आपण 50 घेऊया. त्या 50ची जो खरी गरज नाही, त्यातले 4 पण पुरतात. पण 50 जो पुरावा आहे तो कसा आहे, तर महाभारत युद्धाच्या वेळेच्या ग्रहांच्या स्थिती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आता ग्रहांच्या स्थिती कशा त्या तुम्हाला सांगतो. तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी वगैरे स्कॉलरशिपचे जर परीक्षा बघितलं असतं, त्याच्यात असं असतं की अ, ब, क, ड, ई हे 4-7 लोक टेबलावर बसणार आहेत. ब, अच्या जवळ बसू शकतो पण डाव्या बाजूला बसू शकत नाही, असे रेस्ट्रिक्शन असतात. आणि मग कसे बसतात दाखवा, असं हे जिक्सॉ पझल असतं ना आपलं. मराठीत काय म्हणतात जिक्सॉ पझलला, का जिक्सॉ पझलच म्हणतात मराठीत. शब्दकोड असतं, म्हणजे क्रॉसवर्ड पझल. तर क्रॉसवर्ड पझल सोडवणं, शब्दकोड सोडवणं, जिक्सॉ पझल सोडवणं, असं हे पझल आपल्याला सोडवायचं आहे. त्यात कसं दिलेलं आहे वर्णन सांगतो. आपण शनी आणि गुरु घेऊया. शनी गुरु का घेतले मी, तुम्हाला डॉक्टर पविवर्तक नाव ऐकलं आहे? हां, तर ते माझे, मी त्यांना गुरु मानतो, गुरुस्थानी मानतो. आता काही वर्षापूर्वी गेले, मी प्रत्येक वेळी भेटायचो त्यांना. तर त्यांचा जो अभ्यास होता त्याचा मला इथे फायदा झाला. तर गुरु आणि शनी हे का घ्यायचं आहे, तर गुरु आणि शनी जास्त हलत नाहीत. कारण शनी पूर्ण फेरी मारायला 30 वर्ष घेतो, म्हणजे तो एका नक्षत्रातच वर्षापेक्षा जास्त असतो. गुरु एका राशीमध्ये 1 वर्ष असतो, म्हणून ते पटकन त्यांची अदलाबदल करून जुगाड करता येणार नाही, फसवता येणार नाही कुणाला, म्हणून ते आपण रेफरन्स घेऊया. तर शनीचा रेफरन्स काय आहे, शनीचे 4-5 रेफरन्स आहेत, त्यात मी 2-3 देतो. की प्राजापत्यमचं नक्षत्र, आणि हे तुम्हाला कळेल की जे पुरावे आहेत ते कसे येतात. म्हणजे महाभारतामध्ये ॲस्ट्रॉनॉमी पुरावा आहे म्हणजे नक्की काय, जसं तुम्हाला अरुंधती वसिष्ठचं सांगितलं तसं हे आता ग्रहांचं. प्राजापत्यमचं नक्षत्र, ग्रह तीक्ष्ण महाद्युती, शनैश्चर पीडयती, पीडयन प्राणिकोधिकम. प्राजापत्यमचं नक्षत्र, प्रजापतीच्या नक्षत्राला शनी पीडा देतोय, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. प्रजापतीचं नक्षत्र, आता ह्याच्याकडे तुम्हाला नक्षत्र देवता माहीत पाहिजे. ह्याला आपण आगम म्हणतो, भगवान पातंजली आगम म्हणतात. आता कोण म्हणेल हे प्राजापत्य नक्षत्र, ह्याच्यावर माझा विश्वास नाही, नमस्कार, ह्याच्या पुढे चर्चा होऊ शकत नाही, कारण ते सगळं दिलेलं आहे, ते आगम आहे, मागचं बॅकग्राऊंड एन्सायक्लोपीडिक नॉलेज आहे. तर रोहिणीला पीडा देतोय शनी, हे लक्षात ठेवा थोडंसं, शनी रोहिणीला पीडा देतोय, असं 2दा येतं त्याच्यामध्ये वर्णन. आता शनीची जागा हलत नाही आणि रोहिणीची जागा पण हलत नाही, म्हणजे जी काही त्यांची जागा असेल ती नक्की तीच ठेवावी लागणार. मग त्याच्यावर काही संशोधकांनी काय केलं की ते शनीचं वर्ष असं शोधून काढतात की तो रोहिणीच्या नक्षत्राच्या जवळ आहे. आणि हे आपल्याला मान्य करता येईल का की तो नक्षत्राच्या जवळ आहे म्हणून पीडा देतोय, तर मी म्हणेन हो, मान्य करता येईल. पण तसं असून जो ते का चुकीचं आहे मी ते तुम्हाला सांगतो. पण नुसता हा एकच शनीचा पुरावा नाही आहे. दुसरा शनीचा पुरावा असा आहे, संवत्सर स्थायीनंचो ग्रह प्रज्वलितो उभव, विशाखयो समीपस्थो बृहस्पती शनैश्चरो. संवत्सर स्थायीनंचो, 1 वर्षभर एका जागी उभा किंवा उभे. संवत्सर स्थायीनंचो ग्रह प्रज्वलितो उभव, प्लुरल, 2 असे उभो, असे प्रज्वलित होऊन अगदी ब्राईट होऊन असे एका जागी उभे होते वर्षभर. कोण आणि कुठे, विशाखयो समीपस्थो, विशाखा नक्षत्राच्या जवळपास, समीपस्थो आपण म्हणतो ना, समीपस्थो कोण, बृहस्पती शनैश्चरो. आता हे बघा, ते 7500 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे, आपल्याला पण कळतं, म्हणजे संस्कृत न येणाऱ्या माणसाला सुद्धा कळतं. विशाखयो समीपस्थो म्हणजे आता ते विशाखा नक्षत्राच्या जवळ ते कुठेतरी आहेत. आता विशाखा नक्षत्र हे रोहिणीच्या नक्षत्राच्या आसपाससुद्धा नाही. तर तुम्हाला जर शनी रोहिणी नक्षत्राजवळ ठेवला तर तो विशाखाच्या जवळ होता असं म्हणता येत नाही, हा प्रॉब्लेम. त्याच्या पुढचं काय, आणखी शनीचं एक वर्णन आहे, भगम नक्षत्र आक्रम्य सूर्यपुत्रेनं पीडते. सूर्यपुत्र म्हणजे शनी, आणि तो भग नक्षत्राच्या जवळ येऊन त्याला पीडा देत होता. भग नक्षत्र आक्रम्य, आपण आक्रमण म्हणतो ना, ते आक्रमण म्हणजे आपण अटॅक समजतो, विच इज करेक्ट. पण त्याचा संस्कृतचा जो मी अर्थ बघितलात, आक्रम्य तर जवळ येणं, नियर असा त्याचा अर्थ आहे. तो भग नक्षत्राच्या जवळ येऊन शनी त्याला पीडा देत होता. म्हणजे भग नक्षत्र म्हणजे कोणतं, आता परत ते आपल्याला आगम जावं लागेल, तर पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी. हां, आता समजा तुम्हाला नक्षत्र 27 नक्षत्रांची नावं माहीत नसतील, त्यांच्या एकमेका सापेक्ष जागा माहीत नसतील, तर हे जे मी तुम्हाला सांगतोय ना, हा अत्यंत कंटाळवाणा प्रकार आहे. पण जर तुम्हाला ते कळत असेल तर तुम्हाला काटा येईल अंगावर.
असं आहे. हे जर तुम्ही करायला लागता, तसंच आता ज्युपिटर सांगितलं, गुरु आणि शनी त्या विशाखाच्या जवळ आहेत. मग गुरुची अनेक वर्णनं आहेत. 17व्या दिवशी युद्धाच्या गुरु पण रोहिणीला त्रास देतो आहे, पण शनी जसा देतोय तसा, पण तो सुद्धा विशाखाच्या जवळ आहे. आणखी एक वर्णन आहे, मघा स्वंगारको वक्र श्रवणेच बृहस्पती. मघा नक्षत्राजवळ अंगारक म्हणजे तो मंगळ वक्र गेला आणि श्रवण नक्षत्राजवळ गुरु वक्र गेला. मी तुम्हाला कॉम्प्लिकेटेड करत नाही, फक्त तुम्हाला मी फ्लेवर देतो आहे. हे आता मी फक्त 3 डिस्कस केले, असे 50 आहेत पुढे, ते करणार नाही आहे. या सगळ्याचं वर्णन पुस्तकामध्ये एकदम, हे सगळे पुस्तकातच मी सांगतोय तुम्हाला. हां, आता मंगळ तुमच्याही पुस्तकामध्ये याचं वर्णन, माझ्या पुस्तकात ऑफकोर्स वर्णन आहेत आणि माझे व्हिडिओ मी दाखवतो त्याच्यामध्ये. मंगळाचं वर्णन तो वक्री गेला असं आहे. ध्रुवम प्रज्वलितम घोरम अपसव्य प्रवर्तते. अपसव्य म्हणजे उलटा, ॲबनॉर्मल करायला लागला. अपसव्य प्रवर्तते कुठे करतो ह्या? चित्रा स्वात्यंतरे चैव दिष्टितः परुषग्रह. चित्रा आणि स्वाती नक्षत्राच्या मध्ये. हां, नंतर तो त्याच्यानंतर काय केलं? वक्रानुवक्रम कृत्वम च श्रवणे पावक प्रभा. असं केल्यानंतर तो श्रवण नक्षत्राजवळ आला. ब्रह्मराशी समावृत्त लोहितांगो व्यवस्थित. आणि तो ब्रह्मराशी या नक्षत्राच्या जवळ म्हणजे अभिजित तारा त्याच्याजवळ येऊन तो समोर येऊन उभा राहिला. हे तुम्हाला एक मुद्दाम वेळ घेतला, पण अशी 50 वर्णन तुम्ही जर एकत्र करता आणि ही सगळी सॅटिस्फाय करायची असतील तर एकतर अरुंधती वसिष्ठनं काढलेला काळ घ्या 6000-5000 वर्षाचा, भीष्म निर्वाणानं काढलेला काळ घ्या, मग त्याच्यातच आपण फक्त शोधायचं आहे किंवा ह्याच्यातच शोधायचं आहे, किंवा हे अगदी बाजूला लोटा. आजपासून तुम्ही मागे जा, 10,000 वर्ष जा, 20,000 वर्ष जा, 30,000, 40,000, 50,000 वर्ष जा. हे सगळे 50 पुरावे एकत्र येण्याचं एकच ठिकाण 5561 BC. आणि ते ह्या भीष्मनिर्वाणाच्या मध्येही जमतं, त्याच्यामध्येच आहे, तिथे अरुंधतीच्या पण मध्येच आहे. म्हणजे हा जो अंदाजे काढलेला जो पुरावा आहे अप्पर आणि लोअर लिमिट त्याच्यामध्ये, आणि ह्या 50 तुम्हाला तेच वर्ष दाखवतो, दुसरं कोणतंही वर्ष दाखवत नाही. म्हणजे सगळे जमले पाहिजेत ना आपल्या ते अब कडईला बसवायचे आपल्याला, असं केलं. सगळे जिक्स ऑफ फिट होऊन अल्टिमेटली एकच चित्र देतात, ते 5000. तसं अजून एक दोन असे एक्झाम्पल्स आहेत. भीष्मनिर्वाणाचा पुरावा हा तुम्हाला एक्झॅक्टली वर्ष सांगत नाही, तो फक्त सांगतो की ह्या 1600 वर्षात कधीतरी झालं. अरुंधती वसिष्ठाचा पुरावा तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या वर्षी जरा सांगत नाही, हे सांगतो की 6500 वर्षाच्या आधी आणि 12000 वर्षाच्या नंतर या मधल्या काळात कुठेतरी झालं, एवढं सांगतो. हा जो ग्रंथाचा आपला ग्रहांचा पुरावा आहे हा तुम्हाला बरोबर वर्ष घेऊन जातो सगळा 50. पण एक मुद्दाम सांगतो, कारण तो माझा जो टॉक होता तो व्हायरल झाला, म्हणजे आता 2-3 लाख लोकांनी तो बघितलेला आहे, की महाभारतामध्ये मंगळ या ग्रहाचे 8 डिस्क्रिप्शन्स आहेत. अच्छा. आणि ती फक्त मंगळ ग्रहाची डिस्क्रिप्शन तुम्ही घेतली, अर्थात तुम्ही खूप काळ लागेल तरीसुद्धा 5561 येतं. फक्त मंगळ ग्रहाची 8 डिस्क्रिप्शन घेतलीत ना तर दुसरा कोणताही पुरावा येत नाही. आता त्याचं मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की कुठून सुरुवात होते, तर मघा स्वंगारको वक्र. मघा नक्षत्राच्या जवळ अंगारक वक्र गेला. आता किती प्रॉब्लेम्स होतात बघा, म्हणजे ह्याच्या नुसत्या छटा आहेत. आता वक्र ज्यांना आता समजा इथे कोणी ज्योतिष माहीत असतील तर ते लगेच उडी मारणार आणि म्हणणार वक्र म्हणजे रेट्रोग्रेड. आत्ता त्याचा आपण अर्थ तसा घेतो. मी हे सिद्ध केलं आहे की महाभारताच्या काळामध्ये वक्र याचा अर्थ रेट्रोग्रेड असा नव्हता. तर जी इक्लिप्टिक आपण म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं, क्रांतिवृत्त सूर्याचं, त्याला ऑब्लिक क्रॉसिंग करायचं, त्याला ते वक्र म्हणत असतात. आता कोणतरी म्हणेल हे निलेश तुमच्या डोक्यात येणाऱ्या कल्पना आहेत का? हो, माझ्याच डोक्यात आलेली कल्पना आहे, पण त्याला पुरावा महाभारतामध्ये आहे. कारण वक्र अशा 3 गोष्टी आहेत. मघा स्वंगारको वक्र श्रवणेच बृहस्पती. मघा नक्षत्राजवळ मंगळ वक्र गेला आणि श्रवण नक्षत्राजवळ बृहस्पती वक्र गेला, असं वर्णन आहे. तिसरा जो पुरावा येतो तो असा येतो, कृत्वा चांगारको वक्र ज्येष्ठाया मधुसूदना अनुराधा प्रार्थयते मैत्रम संशय मन्निव. नूनम महद्भयम कृष्ण करुणा समुपस्थितम विशेषणै वार्ष्णेय चित्रा पीडिते ग्रह. कृत्वा चांगारको वक्र हा जो परत अंगारक आहे, कृत्वा च अंगारको वक्र, कृत्वा अंगारको वक्र ज्येष्ठाया मधुसूदना, तर ज्येष्ठा नक्षत्राजवळ अनुराधा प्रार्थ, ज्येष्ठा अनुराधा जवळ आहेत त्यांच्याजवळ तो वक्र गेला. मी आपल्याकडे 3 वक्र मिळाल्या. हे मंगळाचं 2दा वक्र गेला तो. आता मंगळ जो रेट्रोग्रेड जातो ना तो 2 वर्षातनं एकदा जातो. हा जो पुरावा सगळा आहे हाच एक वर्षाचा पुरावा आहे. आणि तो जर मघाजवळ जर गेला असेल वक्र तर परत तो ज्येष्ठा अनुराधावर जायला कमीत कमी मध्ये 10 वर्ष जातील. म्हणजे ती वक्र जो रेट्रोग्रेड आहे ते चुकीचं आहे. मग कोणतरी मला म्हणे मग निलेश तुम्ही दाखवा कुठे कसा वक्र जात होतं, तर मी दाखवलेलं आहे की त्या 5561 मध्ये तो मघा नक्षत्राजवळ ऑब्लिक क्रॉस करतो, ज्येष्ठा अनुराधाजवळ ऑब्लिक क्रॉस करतो, आणि गुरु हा ग्रह श्रवण नक्षत्राजवळ क्रांतिवृत्ताला क्रॉस करतो.
हां, आणि मग तो जो मगाशी तुम्हाला सांगितलं की तो मंगळ ग्रह आहे तो रेट्रोग्रेड कुठे गेला, कारण रेट्रोग्रेड ह्या फार महत्त्वाच्या मुवमेंट्स आहेत. सगळ्या लोकांना ॲस्ट्रॉनॉमी शिकणाऱ्यांना फार आश्चर्य असतं. रेट्रोग्रेड जातो तेव्हा तो ब्राईट होतो. त्याचं वर्णन कसं आहे, ध्रुवम प्रज्वलितम घोरम, तो एका ठिकाणी स्थिर झाला, जास्त स्थायी झाला असं म्हणतात, किंवा स्थिर, तो स्तंभी झाला असा एक शब्द वापरला जातो मराठीमध्ये. ध्रुवम प्रज्वलितम घोरम, एका ठिकाणी तो फिक्स झाला, प्रज्वलित झाला, घोरम स्केरी ब्राईट. ध्रुवम प्रज्वलितम घोरम अपसव्य प्रवर्तते, उलटा फिरायला लागला. चित्रा स्वात्यंतरे चैव दिष्टित परुषग्रह, चित्रा स्वाती नक्षत्रामध्ये 5561 मध्ये मंगळ ग्रह असा येतो, स्वातीपर्यंत जातो, परत मागे चित्रापर्यंत येतो आणि असा जातो. अशा तुम्ही सगळ्या मंगळाच्या जर केल्यात, शेवटच्या दिवशीचं वर्णन आहे 18व्या दिवशीचं. आपण ज्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये कंजंक्शन म्हणतो, इथे युती म्हणतो आपण. बघा, 3 ग्रह एकत्र आले, 2 ग्रह एकत्र आले. भृगु सोनो धरापुत्रो शशीजेन समन्वितो चरमं पांडुपुत्राणां पुरस्तात् सर्वभूभुजाम. भृगु सूनो व्हीनस, धरापुत्रो मंगळ, शशीजेन मर्क्युरी, शशीचा पुत्र सोमपुत्र हा मर्क्युरी, धरापुत्र म्हणजे मंगळ, भृगु सून भृगूचा पुत्र म्हणजे व्हीनस, अशी 3 नावं आहेत. हे 3 एकत्र दिसले आकाशामध्ये. तुम्हाला सहज सांगतो की महाभारतामध्ये 100च्या वर वेगवेगळे असे लोक आहेत, संशोधक आहेत, की त्यांनी वेगवेगळ्या तारखा काढलेल्या आहेत. 5561 BC सोडून ज्या बाकीच्या 100 तारखा काढलेल्या आहेत त्यांच्या कोणत्याही तारखेला हे आत्ता जी मी सगळी जी डिस्कस केली यातलं एकही तेच दाखवू शकत नाहीत. म्हणजे रॅन्डम कोइन्सिडन्समध्ये एखादं तरी जमत असेल ना कुठेतरी, तसंही जमत नाही. आणि तरी स्वतः छाती टोकपण हे बरोबर आहे म्हणून सांगतात. म्हणजे ह्याला मी अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं साध्या भाषेमध्ये म्हणजे फ्रॉड इन अ ब्रॉड डे लाईट असं म्हणतो. आता तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीबद्दलचे पुरावे मांडलेत आणि ते टेक्स्टमधून सरळ समोर येतात आणि त्याची आपल्याला स्थिती आपल्याला कळू शकते. पण एक प्रामुख्याने प्रतिवाद असा मांडला जातो की याला ही घटना घडून घेतली, महाभारत झालं, याचे जमिनीवर काहीच पुरावे सापडत नाहीत. ना त्याचे महाल सापडतात, ना त्याचे रथ सापडतात, ना काही शस्त्रास्त्र सापडतात. मग आपल्याला असं कसं मानता येईल की महाभारत खरोखरच घडलं आणि त्याचं डेटिंग हेच होतं? हे असं तुम्ही एवढ्या छातीठोकपणे जमिनीवरचे काही पुराव्यांबद्दल तुम्ही सांगू शकता का की हे घडलंच आहे? हां, नाही, जमिनीवरचे पुरावे मी सांगतो, पण त्याच्या आधी सांगतो की पाश्चिमात्य लोकांनी डेटिंग करताना जो भारतात म्हणजे महाभारत काय किंवा रामायण जो प्रकार केलेला आहे तो शुद्ध आचरटपणा आहे. आचरटपणा आणि गाढवपणा. आणि मी मुद्दाम कॅमेऱ्यावर म्हणून सांगतो आहे. हां, म्हणजे हॉर्वर्डपासून ते येलपासून ते बर्कलेपासून ते शिकागोपासून कोणी हरिका लाल येऊ दे, येणारच नाही. हे पण तुम्हाला सांगतो, हिंमतच नाही त्यांची होणार. कारण इतका धडधडीत दिवसा म्हणजे मूर्खपणा केलेला आहे. फक्त आपल्या लोकांना हा पत्ता नसल्यामुळे, किंवा काय म्हणायचं असं मराठीमध्ये काहीतरी आहे ना की गोऱ्या माणसाला नमस्कार, किंवा असं आपण जसं म्हणतो मॅक्स मोल्लर नमा वगैरे, असा जो मूर्खपणा आहे त्यामुळे आपण हे मान्य करतो. त्यानं तर काही पत्ता नाही, ठार वेडपटपणा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे याच्याशिवाय शब्द नाहीत. आणि मी हे अत्यंत नम्रपणे आणि माइल्ड शब्द वापरतोय त्यांच्याकरता. पण पाश्चिमात्य म्हणून वापरतोय का? तसंही नाही आहे. आपल्याकडे जे त्यांचे जे लॅकीज आहेत, म्हणजे नुसतं त्यांचं हे करणारे, पैशाकरता कशाकरता काही कारणं वेगळी असतील, रोमिला थापरग्या, हे इरफान हबीब, हे सुद्धा आपण डोक्यावर चढून म्हणजे लेफ्टिस्ट लोकांनी पण, कोणी राईट लोकांसुद्धा वाटतं पण काहीतरी इरफान हबीबचं तसं चांगलं आहे वगैरे. एखादा वाक्य गोड बोलला की आपले लोक पागळले. ते गोड बोलतात, त्याच्यासोबत त्यांची स्ट्रॅटेजी असते, ती आपल्या लोकांना कळत नाही. आत्तासुद्धा इरफान हबीबनी मान्य केलं, तुम्हाला माहीत असेल तर, की हो मंदिरं तोडून मशिदी बांधल्या गेल्या, त्यांना ते पुढे कुठे जात आहेत हे त्यांना कळत नाही त्याच्यामधून. नाही, पाश्चिमात्य लोकांनी त्यात काही केलेलंच नाही. पाश्चिमात्य लोकांची जर काही कॉन्ट्रिब्युशन असेल तर ती विज्ञानाच्या बाजूने आलेली आहे. ह्युमॅनिटीजमध्ये फक्त इतर देशांना कसं तोडायचं, त्यांची संस्कृतीची कशी वाट लावायची, एवढीच कामं त्यांनी केलेली आहेत. याला काही अपवाद नाही कुठे. आता अपवाद नाही म्हणजे एखादा माणूस निघतो का? अर्थातच निघतो. दुसरं हेही सांगतो तुम्हाला, मी जेव्हा माझं संशोधन पश्चिम देशामध्ये मी तिथंच राहतो, तिथे जेव्हा मी मांडतो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती लोकं अशी इन ट्यून म्हणजे इन स्टेप असतात. ती जे येतात ना ते प्रचंड फॅसिनेटेड झालेले असतात. जर मख्ख कोणतरी जर बसला असेल तर आपले भारतीय असतात तिथे, की आता ह्याचं लेक्चर केव्हा संपलं की दरवाजा केव्हा बंद करायचा, अशी अगदी उलटी परिस्थिती आहे. तर पाश्चिमात्य देश हा म्हणजे आत्ताची लोक हा प्रॉब्लेम नाहीच आहे. त्यांना एवढं फॅसिनेशन आहे, इतक्या डीपमध्ये जाऊन ते स्टडी करतात की काही विचारू नका. सॉरी, तुमचा ह्याच्यावर होता जमिनीवरचे पुरावे. हां,
आता माझ्यावर असं एक म्हणजे माझ्यावर आरोप असं म्हणत नाही, लगेच लोक म्हणतात हो ठीक आहे हो ते म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीचं केलं चांगलं केलं किंवा बरोबर आहे किंवा आम्हाला कळत नाही पण आपण मानून चालूया. पण मग एवढं मोठं युद्ध झालं महाभारताचं, म्हणजे 18 अक्षणी म्हणजे 40 लाख लोक, त्याचा पृथ्वीवर काहीच पुरावा नाही. आत्ता मी विशाखापट्टणमला गेलो होतो तर तिथले जे आहेत आता ते स्वतः मानणार आहेत म्हणजे ते अगदी महाभारत झालं मानतात. त्यांनी 70 ठिकाणी व्हिजिट केले महाभारताच्या स्थलांना, त्याचे सुंदर फोटो होते. पण ते त्यांचं माझ्याकडे आल्याने असं ते मला विचारत होते की तुम्ही कसं काय काढलं, आणि म्हटलं तुमचा प्रश्न सांगा, प्रश्न विचारा. पण ते प्रश्न होते विचारत, ते सांगत होते की माझं असं मत आहे की महाभारताची तारीख काढताच येणार नाही. मी म्हटलं तुमचं जर तसं मत असेल तर मी तुमचं मत उगाच भंग करत नाही, मनोभंग, तुम्ही त्याच्यात आनंदी राहा. तुम्हाला माझ्याकरता काही प्रश्न आहे का? मग मी त्यांना मदत केली की प्रश्न विचारा मला की काढता येईल का? महाभारताची तारीख काढता येतच नाही. म्हटलं हे तुम्हाला मी आधीच फॉल्सिफाय केलं आहे कारण मी काढली आहे. मग त्याच्या पुढचा प्रश्न की बरोबर का चूक. तर असं म्हणजे पृथ्वीवर काही मिळतं आहे का असं जेव्हा लोक मला विचारतात आर्किओलॉजी पुरावा काय, तर मी त्यांना विचारतो बाय द वे हे जे ॲस्ट्रॉनॉमी आपण केलं ना ही पण आर्किओलॉजीच. हो, ही पण आर्किओलॉजीच. हां, बऱ्याच लोकांना त्याचा पत्ता नसतो. आर्किओलॉजी म्हणजे पूर्वी झालेल्या गोष्टींचा अभ्यास. तो तुम्ही कसा करणार? जो पुरावा उपलब्ध असेल त्याच्याप्रमाणे करणार. प्रमाण तश्चार्थ प्रतिपत्ते, जर पुरावा असेल त्याचाच उपयोग करणार. आता मला लोक येऊन म्हणतात की अच्छा आत्ता तुम्ही आता रामायण केलं, महाभारत केलं, आता मत्स्यावताराचा जन्मदिन काढा बघू. म्हटलं नाही काढता येत राजा, कारण त्याचा पुरावा उपलब्ध नाही. पुरावा असेल तरच करता येतं. मग पृथ्वीवर काय पुरावा आहे? जेव्हा आर्किओलॉजी पुरावा आहे का, म्हणजे डर्ट आर्किओलॉजी त्याला आपण म्हणतो, म्हणजे खाली काहीतरी डिग करून काढायचं किंवा अशा प्रकारचं, असा जेव्हा प्रश्न विचारतात त्याला मी म्हणतो की तुमच्याकडे किती वेळ आहे. कारण जेवढा वेळ असेल, म्हणजे आर्किओलॉजीचा पुरावा आपण जर बोलायला लागलो डर्ट आर्किओलॉजीचा, तर दिवस पुरणार नाहीत. इतका पुरावा महाभारताकरता, इतका पुरावा रामायणाकरता आहे. मी तुम्हाला फक्त झलक देतो. ऑलरेडी आहे. आपण वेळाचं बंधन ठेवून मी तुम्हाला 2 गोष्टी करतो. आता अगदी लोकांना दिसला पाहिजे तर त्यातला एक प्रॉब्लेम दुसरा असा झाला आहे की पॉट्स अँड पॅन्स म्हणजे आर्किओलॉजी असा एक गाढवपण आहे की खाली डिग करून जोपर्यंत काही भांडं मिळत नाही तोपर्यंत आर्किओलॉजीच नाही. तसं नाही आहे आर्किओलॉजीचं. आपण एक पुरावा घेऊ. महाभारत युद्ध 5561 BC मध्ये झालं. अर्थात ते मी सिद्ध केलेलं आहे पण तुम्ही ते श्रद्धेवर घ्या. आता त्यानंतर महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे की 36 वर्षांनी कृष्णाची द्वारका नष्ट झाली, असं महाभारतात वर्णन आहे की महाभारत युद्धानंतर 36 वर्षांनी कृष्णाची द्वारका समुद्राच्या पाण्याखाली गेली. आता हे तुम्हाला माहीत असेल, तुम्ही हो माहिती आहे बोला त्याच्याबद्दल सांगा. जर माहीतच नसेल तर अच्छा 36 वर्षापूर्वी, म्हणजे तोच डाऊट होतो. तसं नाही, महाभारतामध्ये असं आहे की 36 वर्षांनी गेली. म्हणजे केव्हा? 5561 BC अधिक 36, पण ते BCE आहे म्हणजे आपल्याला वजा करावं लागतं, मायनस करावं लागतं, म्हणजे 5525 BC असं येतं. आता हे बघा, परत मी तुम्हाला जे ट्रायंगल सांगितलं ना, एक्सप्लेनेशन, प्रेडिक्शन, टेस्टिंग आणि थिअरी आणि हे, तर महाभारत युद्ध इथं झालं 5561. मग आपण असा प्रश्न विचारतो आहे की 36 वर्षांनी झाली तर आपल्याला प्रेडिक्शन मिळालं की कृष्णाची द्वारका 5525 बुडाली, असं प्रेडिक्शन आलं माझ्या ह्याच्यावरून. अजून पुरावा नाही आला आहे. मग आता ह्याला काही पुरावा आहे का? आता हा पुरावा का ते का आकाशामध्ये नाही बुडाल्याचा पुरावा? त्याचा पुरावा तुम्हाला मी सांगतो. हा 2000चा पेपर आहे, पाश्चिमात्य माणसाने दिलेला आहे. त्याला महाभारताशी काही घेणं नाही, कृष्णाच्या द्वारकेशी काही घेणं नाही. अरेबियन सी, की जिथे आपली द्वारका येते, द्वारकेचा पश्चिम भाग आपला भारताचा येतो, तिथे 6th मिलेनियम BC म्हणजेच 5000 BC आणि 6000 BCचा जो पिरियड आहे त्याच्याबरोबर मध्यभागी म्हणजेच 5500 BC म्हणजेच 5525 BC, त्यावेळी समुद्राची जी उंची आहे ती अचानक 15 मीटरने वाढली. आता माझ्याकडे जर मॅप असते आपल्याला जर असतं दाखवलं तर मी तुम्हाला दाखवलं असतं. याच्यामध्ये 15 मीटर म्हणजे किती मीटर? फूट नाही म्हणत आहे, म्हणजे 50 फूट ऑलमोस्ट अचानक. आणि ही किती 15 मीटरचा संबंध सांगतो की मागच्या 20,000 वर्षामध्ये जो समुद्र वर आला आहे तो 120 मीटरनं आला आहे. तर हा जो प्रकार आहे ह्याला इंग्लिशमध्ये CRE म्हणतात, कॅटास्ट्रॉफिक राईज इव्हेंट. हे बॅकग्राऊंड समजण्याकरता मागची 20,000 वर्ष समुद्राची लेवल वरच येते, त्याला LGM म्हणतात, लास्ट ग्लेशियल मॅक्झिमम. त्याच्यानंतर ते असं समुद्राचं पाणी वरच येतं, म्हणजे लेवल वर येते. पण ते वर येत असताना असं समजा वर येते ना, तर मध्येच असं होतं, मग परत तो असा येतो. आपल्या क्रिकेटमध्ये 1-1-1 चालले आणि मग सिक्सर मारला जातो ना, तसं थोडंसं. तर त्याला कॅटास्ट्रॉफिक राईज इव्हेंट म्हणतात, म्हणजे सडनली तो असा झाला आहे. तो जो रेफरन्स आहे आपल्याकडे झालेला म्हणजे अरेबियन सीमध्ये, तो 15 मीटरचा हा पुरावा 5525
BCचा आहे, प्लस मायनस तेवढी वर्ष. हा पहिला पुरावा. जगभर 30च्या वर असे पुरावे आहेत. म्हणजे हा ग्लोबल इव्हेंट होता जो काही झाला. त्याच्या कारणात आपण जाऊया नको, कारण तो डायग्रेशन होईल. वेस्ट इंडिजमध्ये तुम्ही गेलात, बहामाज आणि बार्बाडोसमध्ये, तर 7 ठिकाणी त्याच वेळी 5600 BC प्लस मायनस 100 इयर्स. प्लस मायनस का कळते ना, विज्ञानामध्ये आपण स्टँडर्ड एरर करतो डेटिंगमध्ये. अचानक 7 जागी 6.5 मीटर सडन सी लेवल राईज. हे वेस्ट इंडिजमध्ये आहे, म्हणजे किती दूर आहे बघा. तुम्ही पूर्वेला गेलात, ग्रेट बॅरियर रीफ, ऑस्ट्रेलियाचा पूर्व भाग, तिथे माझ्याकडे जर ग्राफ असते तर नंतर तुम्हाला मी ग्राफ दाखवतो. किती सेन्सेशनल आहेत बघा. म्हणजे अक्षरशः समुद्राचं पाणी असं वर येतं आहे आणि मग ते बरोबर 7500ला फ्लॅट होतं. म्हणजे तो असा पीक वर आला आणि मग पुढे फ्लॅट झाला आणि नंतर पाणी वर गेलेलं नाही, खालीच गेलेलं आहे. हे तुम्हाला ग्रेट बॅरियर रीफमध्ये बघायला मिळतं. इंडोनेशियामधल्या एका केव्हमध्ये इतका सुंदर एव्हिडन्स आहे. तिथे एव्हिडन्सच सुरू होतो 5525 पासून, की तिथे सुनामी आली आणि त्या एका केव्हमध्ये, त्यामुळे ते पाणी गेलं समुद्राचं. कारण ती डोंगरात आहे, त्यामुळे समुद्राची लेवल वाढते इथे, पण ते वर असल्यामुळे काही गेलं नाही. पण अशी कर्मधर्म संयोगन अशी वेळ आली की ते 5525च्या वेळी ती इतकी पाण्याची वाढली त्या लेवलमध्ये की ते आत माती गेली आणि तर कार्बन मॅटर तिथे पडून राहिला. तेव्हापासून मागच्या 7500 वर्षाच्या सगळ्या सुनामी, सी लेवल राईजचा रेकॉर्ड आहे तिथे. त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग रेकॉर्ड असं आहे, मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की बरीच लोकं सगळी 5000 वर्षापूर्वी महाभारत अडकून पडलेली आहेत. तर त्या पुराव्यामध्ये आत्ता 2004चं जे सुनामी झाली ना, त्याचासुद्धा पुरावा आहे. त्याच्यानंतरच त्यांनी संशोधन केलं आहे. बाय द वे 2019चा पेपर येतो. तर त्या 7500 वर्षामध्ये 3500 BC ते 1500 BC, की ज्याच्यामध्ये 3000 BC येतं, त्या काळामध्ये तिथला जो समुद्र आहे, म्हणजे तिथले जे लेयर्स आहेत त्या सगळ्या फ्लॅट आहेत. तिथे नो एव्हिडन्स ऑफ एनी सी लेवल राईज किंवा नो एव्हिडन्स ऑफ एनी सुनामी. म्हणजे 3000 BCमध्ये झालं नाही हे महाभारत तर सांगतंयच, पण आर्किओलॉजी पुरावा पण सांगतो की झालं नाही. असे खूपच पुरावे आहेत. तुम्हाला आणखी एक थोडंसं डायग्रेशन करून सांगतो. दुसरा पुरावा जेनेटिक्सचा एक पुरावा सांगतो. हा जसा याचा सांगितला, जेनेटिक्समध्ये काय झालं बघा. त्यावेळेचं जे तुम्ही, हा थोडासा कठीण होऊ शकतो पण अंगावर रोमांच आणणारा पुरावा आहे खरा. वर्तकाने तर 5561 1980च्या दरम्यानच ते इस्टॅब्लिश केलं होतं वेगळ्या पद्धतीनं. मी 2011मध्ये पुस्तक लिहिलं, 2009मध्ये अरुंधती वसिष्ठची मिस्ट्री सॉल्व्ह केली, 11मध्ये पुस्तक लिहिलं. हा जो पेपर आहे हा 2015चा आहे. मोनिका कार्मिन एक 90 जेनेटिस्ट लोकांनी लिहिलेला पुरावा आहे. त्यांची माझीशी ओळख नाही, कॉन्स्पिरसी थिअरी नाही तिथे कुठे. 2015चा पेपर आहे. त्यात काय आहे ते तुम्हाला सांगतो, पण आपण त्याच्या आधी पार्श्वभूमी. महाभारतामध्ये 40 लाख लोक 18 दिवसामध्ये गेली, हे आपल्याला महाभारत सांगतं त्यातल्या वर्णनाप्रमाणे. तुम्ही जर जाऊन गुगलमध्ये एस्टिमेट बघितलेत पॉप्युलेशनची, की जगाचं पॉप्युलेशन काय होतं, ते 5 मिलियन ते 20 मिलियन असं होतं. त्यातलं आपण 20 मिलियन घेऊ आपल्या ह्या गणिताकरता. त्या 20 मिलियनपैकी आपण असं म्हणू की 10 मिलियन महाभारताशी काही संबंध नव्हता, निम्मे, आणि 10 मिलियनचा संबंध होता. तर ते 10 मिलियन म्हणजे सिरियापासून ते इंडोनेशियापर्यंत धरू. आता 10 मिलियन पॉप्युलेशन म्हणजे 50% स्त्रिया, 50% पुरुष, म्हणजे 5 मिलियन पुरुष, 5 मिलियन स्त्रिया. त्यातले 4 मिलियन गेले 18 दिवसात. मग रेशो काय झाला? 5:1 जनरल. अच्छा, हा लक्षात ठेवा. मोनिका कार्मिनचा जो 2015चा पेपर आहे, त्या पेपरचा मतितार्थ असा आहे की कधीतरी आपल्या मानवी इतिहासाच्या पूर्वी, म्हणजे इतिहासामध्ये कधीतरी वाय क्रोमोसोम्सचं बॉटलनेक झालं. वाय क्रोमोसोम म्हणजे पुरुषाचा क्रोमोसोम्स, म्हणजे आपण जेव्हा मूल तयार होतं तेव्हा स्त्रीमध्ये XX आणि पुरुषामध्ये XY. त्यातला XX आले तर मुलगी होते, XY आला तर मुलगा होतो, राईट. तर त्यातला वाय क्रोमोसोम हा फक्त पुरुषातूनच पुरुषाला ट्रान्सफर होतो, म्हणजे स्त्रियामध्ये तो नसतो. तर त्या वाय क्रोमोसोम्सचं बॉटलनेक कधीतरी झालं. बॉटलनेक म्हणजे त्याच्यातली जी व्हरायटी आहे ती अगदी कमी झाली. किती कमी झाली? तर जर तुम्ही रिलेटिव्ह रेशो घेतलात, इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये सिग्नल टू नॉईज, तर तो रेशो आता किती आहे बघा, 5:1. आता थोडंसं लक्षात घ्या तिकडनं. आणि जर ॲब्सोल्यूट स्केलवर घेतलात तर तो 16:1. आता 16 म्हणजे स्त्रियामधली जेनेटिक्सची व्हरायटी 16 आणि पुरुषामधली 1 अशी परिस्थिती आली. पण तो 16:1 म्हणजेच 5:1 हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेव्हा काही विशेष घटना घडत नसते तेव्हा X क्रोमोसोमची व्हरायटी आणि Y क्रोमोसोमची व्हरायटी याचा रेशो 3:1 आहे. एक पुरुष एक स्त्री घेतली तर त्याच्यामध्ये 3 X मिळतात आपल्याला आणि 1 Y मिळतो. म्हणजे नॉर्मल जो नॉईज म्हणतो आपण तो 3:1 आहे. तर 16:1ला मी 16ला जर 3ने डिवाईड केलं तर 5:1 येतं तुम्हाला.
तर तोच रेशो आहे. तर त्यांनी 16:1 पण दाखवला आहे आणि 5:1 पण दाखवला आहे त्यांनी. आता पुढचा प्रश्न काय, म्हणजे असं सडनली अचानक कधीतरी झालं की बॉटलनेक झालं, म्हणजे वाय क्रोमोसोम पुरुषांची व्हरायटी एकदम नष्ट झाली, अगदी कमी झाली. आता पुढचे 2 प्रश्न, हे केव्हा झालं, त्याचं ते उत्तर देतात 7,500 वर्षापूर्वी. हो. आणखी एक प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे, केव्हा झालं कळलं, किती झालं कळलं, आणखी काय प्रश्न विचाराल तुम्ही, का झालं, कोठे झालं. कुठे झालं. का झालंचं उत्तर ते मला नंतर देईन, पण कोठे झालं त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं की ज्याला आपण भूकंप झाल्यावर आपण म्हणतो एपी सेंटर काय होतं आणि तो किती रेक्टर स्केल होतं आणि केव्हा झाला, तशीच हे उत्तर आहे. हा जेनेटिक भूकंप आहे, त्याचं रेक्टर स्केलवर 16:1 किंवा 5:1. केव्हा झाला 7,500 वर्षापूर्वी, कुठे झाला, भारत. त्याचा जो रेफरन्स आहे, जो धक्का बसलेला आहे, त्याचा जो ग्राफ आहे तो सगळ्यात फर्स्ट खाली जातो भारतामध्ये, सगळ्यात जास्त काळ तिथे ते इम्बॅलन्स राहतो आणि द लास्ट वन टू कम अप. अच्छा, हा भारत, हा मोनिका कार्मेनचा 2015चा पेपर आहे. त्या लोकांना माहिती नाही, मग त्यांनी वेगवेगळी काहीतरी हायपोथेसिस केले आहेत, कशामुळे झालं असेल. त्या पेपरवर 2 वेगवेगळ्या रिसर्च ग्रुपनी, एक स्टॅनफोर्ड आणि एक दुसरी, त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी त्याच्यावर पेपर्स लिहिले आहेत. त्या पेपर्समध्ये काय म्हणतात ते तुम्हाला मुद्दाम मजा म्हणून सांगतो. जर स्टॅनफोर्डची 2 लोक आहेत, त्यांनी जो पेपर लिहिला आहे त्याच्यावर, या मोनिका कार्मेनच्या पेपरवर का झालं असेल ते लिहिताना त्यांनी अभ्यास केला आणि हे शक्य नाही, नेती असं करत त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी कन्क्लुजन काढलं आहे की दिस अपियर्स टू बी, फार इंटरेस्टिंग आहे, ड्यू टू ए पॉसिबल फॅमिली वॉर बिटवीन कझिन फॅक्शन्स ऑफ द फॅमिली. आता ज्यांनी महाभारत वाचलं आहे त्यांना लगेच कौरव आणि पांडव समोर उभे राहतील, इतका तो पुरावा आहे. आणि असे पुरावे तुम्ही मला म्हणजे कोणतेही फील्ड सांगा, ओशनॉग्राफी, म्हणजे आता आपण जाऊया नको त्याच्यात, ओशनॉग्राफी, हायड्रॉलॉजी, जिओलॉजी, जिओफिजिक्स, क्लायमेटॉलॉजी, सेडिमेंटॉलॉजी, जिनिओलॉजी, पॅलिओंटॉलॉजी, रामायण, महाभारत, ऋग्वेद, पुराण, कुठेही जा, हे सगळे पुरावे तुम्हाला तिथे घेऊन जातात. क्या बात आहे सर. तुमच्या म्हणण्याप्रमाणे 5,000 वर्षापूर्वी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढलेलीच नव्हती आणि तुमच्यामुळे आम्हाला हे कळायला लागले. तर आमच्या प्रेक्षकांना हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की अजूनही असे काही पुरावे आहेत का की जे तुम्ही आम्हाला सांगू शकाल जे जमिनीवर घडले आहेत. मी तुम्हाला एवढंच विचारेन की तुमच्याकडे वेळ किती आहे, कारण मी तुम्हाला सांगतो कोणताही विषय घेऊया. आणि परत काय होतं, प्रत्येक विषयाची तुम्हाला पार्श्वभूमी सांगावी लागते अशा करता, नाही तर तुम्हाला ते आश्चर्य वाटणार नाही. एक फिजिकल अँथ्रोपॉलॉजीतला पुरावा घेतो, हे हेम्फिल असं म्हणून आणि केनेडी, हे कॉर्नेल युनिव्हर्सिटीचा रिसर्च आहे, खूप आधीचं आहे, मला एक्झॅक्ट वर्ष आठवत नाही, 1990s वगैरेचं असेल. तर त्यांनी जे काही त्यांना फॉसिल्स मिळाले, म्हणजे ह्युमन फॉसिल्स मिळाले आपल्या पूर्ण सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशनमधले, त्याचा त्यांनी फिजिकल अँथ्रोपॉलॉजी, त्याला क्रेनिओमेट्रिक अँड नॉन क्रेनियल ॲनालिसिस असं म्हणतात, म्हणजे आपल्या कवट्या ज्या असतात डोक्यांच्या त्याचा विचार करून. आणि ते आर्यन इन्व्हेजनचा जो गाढवपणा आहे त्याच्या संदर्भात ते संशोधन करत होते की हे खरं का खोटं का. तर त्यात त्यांना असं जाणवलं की आपले जे पूर्ण म्हणजे अगदी 7,000 BC पर्यंत, बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की सिंधू सरस्वती संस्कृती त्यांना वाटतं 4,000 वर्षापूर्वी, तसं नाही, तो शेवटचा फेज आहे. 7,000 BC म्हणजे मेहरगड तिथपासूनचं 9,000 वर्षाची संस्कृती आहे फक्त सिंधू सरस्वतीसुद्धा. आता राखीगडीमध्ये तर तिथंच जातं. तर त्याचे जे त्यांना त्यावेळी सांगाडे मिळाले, म्हणजे 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आहे, त्याचा त्यांनी फिजिकल अँथ्रोपॉलॉजीमध्ये क्रेनिओमेट्रिक्स म्हणजे क्रेनियल आपल्या कवट्या आपण म्हणूया त्यांचा अभ्यास करून त्याच्यात काढलं. आणि त्यांना असं बघायचं होतं की असं काही वेळ मिळते का की ज्यावेळी त्याच्यात प्रचंड बदल झाला आहे ह्युमन बिईंग्समध्ये, म्हणजे ते बाहेरची लोकं आली, कारण लक्षात घ्या आर्यन इन्व्हेजनच्या विचारात ते करत होते. तर त्यांना असा एक वेळ मिळाला की ज्याच्यामध्ये तो क्रेनियल मेट्रिक्समधला बदल दिसतो. तो बदल नाही तर बदल दिसत नाही आत्तापर्यंत, म्हणजे 7,000 BC म्हणजे 9,000 वर्षामध्ये भारतीय लोकांमध्ये कोणताही बदल नाही, विथ वन एक्सेप्शन, एक त्याला अपवाद आहे. तो केव्हाचा आहे तर 6,000 BC आणि 4,500 BC याच्यामध्ये त्यांना एक डिस्कंटिन्युटी मिळते, एक काहीतरी बदल झाला आहे. अगदी सिंपल पुरावा आहे. आता मला सांगायचं असं की हा जो 6,000 BC आणि 4,500 BC मध्ये जी डिस्कंटिन्युटी आहे त्याच्यामध्येच 5,561 येतं. म्हणजे त्यामुळे 5,561 मध्ये महाभारत झालं हे सिद्ध होत नाही या पुराव्यामुळे. पण जर तुम्ही इंडिपेंडेंटली महाभारत 5,561 मध्ये झालं असं जर सिद्ध केलं असेल तर हा पुरावा त्याला पूरक ठरतो, कोरॉबोरेटिव्ह ठरतो, असा एक पुरावा आहे.
आम्हाला सरस्वतीचा दुसरा एक पुरावा देतो तुम्हाला. सरस्वती नदी, आता बऱ्याच लोकांना हेच माहीत नाही, मग हे सुद्धा बॅकग्राऊंड द्यावं लागतं की सरस्वती नदी ही मागच्या 50,000 वर्षापासून कमी कमी होत चालली, कमी छोटी छोटी होत गेले. आता त्याचा ऋग्वेदाशी संबंध आहे बाय द वे, कारण ऋग्वेदाची जर तुम्ही सरस्वतीची वर्णनं बघितली तर ऋग्वेदाचं वर्णन असं आहे, नदी तमे, अंबी तमे, देवी तमे, सरस्वती, द ग्रँडेस्ट ऑफ द ग्रँड रिव्हर, सगळ्यात मोठी नदी. नदी तमे, नदीमधली सगळ्यात मोठी, अंबी तमे, देवी तमे, देवीतली सगळ्यात मोठी देवी हे तू आहेस सरस्वती. किंवा तिची अशी वर्णनं आहेत ऋग्वेदामध्ये की इतका तिचा प्रवाह मजबूत होता की जसं आपण कमळाचा देठ सहजपणे कापतो तसा तिचा प्रवाह शिखरांचे जे टॉप्स असतात, म्हणजे आपल्या यांचे टॉप्स ऑफ द माउंटन्स, ते असे कट करते. नुसतं कट नाही करत, तिचा प्रवाह इतका स्ट्रॉंग आहे की जशी कमळं अशी तरंगत जातात तसे ते त्या दगडांना सुद्धा पुढे घेऊन जाते. आणि त्याचे पुरावे आपल्याला आजही मिळतात. म्हणजे ते हिमालयातले दगड तुम्हाला राजस्थानमध्ये मिळतात, म्हणजे मोठे दगडसुद्धा. आता हे जे वर्णन ऋग्वेदाचं आहे, हे वर्णन आपण जर आपल्या जिओलॉजी पुराव्याप्रमाणे, जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, मॉर्फोडायनॅमिक्स ऑफ रिव्हर्स आणि हायड्रॉलॉजी असं म्हणतात, ह्या 5 प्रकारच्या पुराव्याने ते एकमेकाशी रिलेटेड आहेत. जर तुम्ही मागे गेलात तर आपल्याला असं सांगता येतं की मागच्या 20,000 वर्षामध्ये अशी सरस्वती नव्हती जी ऋग्वेदात वर्णन केलेली आहे. मग ती केव्हा होती, तर तुम्हाला 2 लाख वर्ष मागे जावं लागतं, तुम्हाला पुरावा मिळतो. म्हणजे राजस्थानमध्ये जागेचं नाव सांगा मला, ते त्यांचं हे असतं बघा, शेव असते बिकानेर, बिकानेरच्या असं आपल्याला जावं लागतं मागे. बिकानेरच्या जवळ एक क्वारी आहे, सँडची क्वारी आहे. हे सुद्धा समजायला पाहिजे की लोक म्हणतात की अरे गव्हर्नमेंट पैसे का देत नाही डिग करायला. ह्याला प्रचंड पैसा लागतो, नुसतं आपलं काहीतरी पैसे घेऊन खतत बसा असं आर्किओलॉजी होत नाही. इथली आर्किओलॉजी कशी झाली, तिथे क्वारीज होती, सँडची क्वारी होती, ती करता करता त्यांना खाली तो नदीचा पाथ मिळाला. नाल म्हणून तिथे जागा आहे याच्यामध्ये. तर तो किती मिळाला, हे जेम्स ब्लिंकहॉर्न, केम्ब्रिजच्या माणसाचं संशोधन आहे, 2020चा पेपर आहे. 172,000 इयर्स अगो तिथे तुम्हाला सरस्वती मिळते. बरं, आता मग ती सरस्वतीच कशावरून, तर 1969चा बोस वगैरेंचा जो पेपर आहे, त्यांनी पूर्वीचं जे आपले पद्मश्री वाकणकर त्यांनी जे संशोधन केलं होतं त्याला अनुसरून पुढे संशोधन केलं आणि त्याच्यावरून त्याचे जे पाथ काढलेले आहेत बरोबर त्याच पाथमध्ये ते येतं. म्हणजे याच्यावर आपल्याला डाऊट नाही. सो ऋग्वेदाचा काळ कोणता नक्की काळ सांगता येत नाही, पण एवढं नक्की सांगता येतं की ऋग्वेदाचा काळ हा नक्की 21,000 वर्षाच्या आधी, म्हणजे त्यातल्या काही ऋचांचा तरी काळ. ही जी नदी तमे, अंबी तमे जी वर्णनं येतात ती. त्याच्यानंतर काय झालं, जे LGM ज्याला आपण म्हणतो लास्ट ग्लेशियल मॅक्झिमम, म्हणजे त्यामुळे सगळं बरंचसं पाणी बर्फामध्ये अडकून पडलं, त्यामुळे नद्यांचे प्रवाह आटले, जगभर आटले. उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये तर नुसतं ग्लेशियर्सच होती, काही जागाच लँडच नव्हती. पण आपल्याकडे सुद्धा प्रवाह आटले आणि त्याचा आपल्याकडे पुरावा मिळतो. तर तेव्हापासूनच सरस्वती कमी झालेली आहे. त्याचं दुसरं कारण असं, 50,000 वर्षापूर्वी यमुना ही सुद्धा सरस्वतीला येऊन भेटत असे, म्हणजे त्याला आपण ट्रिब्युटरी म्हणतो तसं. 50,000 वर्षापूर्वी यमुना सरस्वतीला जी भेटत होती ती थांबली आणि ती जाऊन गंगेला भेटायला लागली. त्याचं मी तुम्हाला दुसरं आत्ता आपण त्या मुद्द्यावर आहे म्हणून सांगतो की हा जो रेफरन्स मी आत्ता तुम्हाला सांगितला, जो जमिनीवरचा पुरावा, ह्याचा रामायणाच्या काळाशी संबंध आहे. कसा, यमुना गंगेला जी भेटायला लागली ही फक्त मागच्या 50,000 वर्षामध्येच. आणि वाल्मिकी रामायणामध्ये यमुना गंगेला मिळते असे 6-7 रेफरन्सेस आहेत. म्हणजेच आता कन्क्लुजन काय, अप्पर लिमिट मिळालं तुम्हाला. रामायण 50,000 वर्षाच्या आधी होऊच शकत नाही, कारण मग तसं वर्णन आलं नसतं. त्याच्या पुढचं वर्णन सांगतो आणि मग मी त्याच्याकडे येतो. तसंच सतलज जी नदी आहे, शतद्रू, ही सुद्धा सरस्वतीला मिळत असे. म्हणजे सतलज वरून येत असे या बाजूला उत्तरेकडनं आणि यमुना पूर्वेकडनं, आणि असा तो ट्रँगल होता आणि त्याच्यामध्ये सरस्वती येत होती कुरुक्षेत्रामधून, 5 नद्या असं करून. तर तो जो होता तर यमुना इकडे गेली गंगेला, आणि सतलज काय झाली, रूपनगर, आता गुजरात आपल्या पंजाबमध्ये रूपनगर किंवा रोपर म्हणतात, तिथे सडनली पश्चिमेला वळली आणि ती मग तिकडे रावीला जाऊन मिळते, मग रावी सिंधूला मिळते वगैरे. म्हणजे सरस्वतीचं पाणी थांबलं आणि सगळ्यात जास्त पाणी सरस्वतीला सतलजमुळे येत होतं. हे केव्हा थांबलं, हा जो पेपर आहे हा 2017चा पेपर आहे, म्हणजे हे माझं संशोधन झाल्यानंतरचा पेपर आहे. त्याच्यामध्ये असं दाखवतं की सतलज ही जी एकदम शार्प पश्चिमेला जी वळली ती 15,000 वर्षापूर्वी किंवा 13,000 BC, म्हणजे त्याचा अर्थ तोच, 13,000 BC 15,000 वर्षापूर्वी वळली. ह्याच्यामुळे काय झालं,
रामायणामध्ये असं वर्णन आहे की सतलज ही अशी नदी की जिचा प्रवाह मोठा आहे आणि जी पश्चिमेला वळून वाहते. म्हणजेच रामायण 15,000 वर्षाच्या आधी होऊ शकत नाही, कारण त्याच्यात रामायणात सतलजचं वर्णन असं आहे. रामायणामध्ये यमुना गंगेला मिळते असं वर्णन आहे, म्हणजे 50,000 वर्षापूर्वी होऊ शकत नाही. की जी लोकं अडकून पडलेली आहेत आपलीच लोकं, की 10 लाख वर्षापूर्वी वगैरे रामायण झालं, त्यांच्याकरता अरे बाबांनो वाल्मिकी रामायणाचे पुरावे बघा ना, पृथ्वीवरचे आर्किओलॉजिकल पुरावे बघा. आता तुमच्या महाभारताच्या सरस्वती करता येतो. अशी सरस्वती हळूहळू ड्वेंडल होत चाललेली आहे, नष्ट होत चाललेली आहे तेव्हापासूनच. पण जर तुम्ही महाभारतात बघितलं तर 200च्या वर महाभारतामध्ये सरस्वतीची अशी वर्णनं आहेत आणि कन्फ्यूज करणारी वर्णनं आहेत. काही ठिकाणी प्रचंड पाण्यानं ती वाहते, काही ठिकाणी ती काय म्हणतो आपण वाळू म्हणजे सँडच्या खाली ती लुप्त झाली आहे. काही ठिकाणी अशी वर्णनं आहेत, वर्णपर्वामध्ये येतात की ती असं त्यांना वरचं हिरवळ बघून त्यांना कळत होतं की ती भूमीच्या खालून वाहते. काही ठिकाणी ती भूमीतून वर येते आणि काही ठिकाणी ती पूर्ण नष्ट झाली आहे की ज्याला विनाशन म्हटलेलं आहे. आता हे कसं काय, म्हणजे ती तेव्हापासून जर होती तर आत्ता मग महाभारताच्या वेळी काही ठिकाणी प्रचंड पाण्यानं कशी वाहते आहे, याचं उत्तर तुम्हाला क्लायमेटॉलॉजी या ह्याच्यातून मिळतं. अनिंद्य सरकारांचा 2016चा पेपर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं असेल तर खोंडेंचे अनेक पेपर आहेत 2016, 17, 18 वगैरे. त्याचा मतितार्थ असा की त्याचा जो पुरावे आहे ते अरबी समुद्रामधून मिळतात, राजस्थानचे जी लेक्स आहेत त्याच्यामधून मिळतात, हरियाणाच्या मातीतून मिळतात डिक केलेले. ते पुरावे असे की 7000 BC ते 4500 BC या काळामध्ये जो आपण मान्सून म्हणतो, म्हणजे आपला काय म्हणायचं मान्सूनला, तो आपला मोसमी पाऊस मोसमी वारे आणि मोसमी पाऊस, त्याचं प्रमाण जे खूप कमी झालं होतं ते प्रचंड वाढलं 7000 BC ते 4500 BC जो महाभारताचा काळ आहे. आणि त्यामुळे जी सरस्वती अगदी खडबडीत व्हायला लागली होती ती परत पुढची 2000 वर्ष रिज्युविनेट झाली. म्हणून ती तुम्हाला वर्णनं मॅच करता येतात. नाही तर लोक म्हणतात अरे सरस्वती तर 20,000पासून खडबडीत व्हायला लागली, ही वर्णनं कशी काय? तर त्याचं उत्तर तुम्हाला क्लायमेटॉलॉजीमधून मिळतं. असं तुम्ही कुठेही जा, समजा जिनिओलॉजी गेला तर जिनिओलॉजीमधून तुम्हाला वर्णनं मिळतात. त्याची कनेक्शन तुम्ही म्हणालात ना की ही स्टोरी का नाही. आता ह्या जर 2 स्टोरी असतील, म्हणजे हॅरी पॉटर एक स्टोरी असेल आणि दुसरी काहीतरी एखादी स्टोरी असेल आणखी कुठची तरी जिनी वगैरेची असेल, तर ती एकमेकाशी कनेक्ट नाही होत बसत. म्हणजे परंपरा संस्कृतीमध्ये तरी एकमेक होत नाही. एखादा विनोदानं लिहिल त्याच्यावर हॅरी पॉटरचा मुलगा हा आणि तो पुढे काय झाला, पण अदरवाईज होत नाही. पण रामायणामधले जे राजे आहेत म्हणजे रामायणाचे वंशज, त्यांचं वर्णन महाभारतामध्ये येतं. महाभारतामध्ये रामोपाख्यान तर आहेच आहे, पण पूर्ण महाभारतातल्या हिरोजना रामायण, आत्ता कसं आपल्याला रामायण कैकई मंथरा असं आपण सहज म्हणतो तसं पाठ आहे. युद्ध करता करता ते म्हणतात की जसं लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं तसं मी तुला मारतो, आणि ते श्लोक कोट करतात अक्षरशः. म्हणजे इतकं रामायण महाभारताच्यानं माहिती आहे. अर्थात महाभारतातलं काही रामायणामध्ये येत नाही आणि नकोच यायला, अशी वर्णनं तुम्हाला येतात. रामायण काळातले म्हणजे रामाचे वंशज दीर्घ यज्ञ हा अयोध्येचा राजा आणि बृहद्बल हा कौशल देशाचा राजा. बघा लवकुशांनी स्प्लिट करून दिलं होतं ना, त्यांना 2 राज्य करून दिली होती. हे दोन्ही कौरवांच्या बाजूने महाभारत युद्धात लढले आणि ते मारले गेले, अशी वर्णन आहेत. आणि बाकी त्यांचं काहीच कारण नाही, नाव द्यायचं सुद्धा खरं कारण नाही. बाकी एकदा फक्त एका वाक्यात ते वर्णन येतं, पण ते वर्णन येतं कारण त्याचा रामाशी संबंध आहे आणि ते त्यांच्या लिप्सवर आहे. म्हणून ते म्हणतात की अयोध्येचा दीर्घयज्ञाला आत्ता ह्याने मारलं आणि कौशलाच्या बृहद्बलला याने आत्ता मारलं. सॉक्रेटिस नाव ऐकलेलं आहे, ॲरिस्टॉटल नाव ऐकलेलं आहे, प्लेटो नाव ऐकलेलं आहे, युक्लिड नाव ऐकलेलं आहे, जीसस नाव ऐकलेलं आहे, अलेक्झांडर नाव ऐकलेलं आहे, कृष्ण नाव ऐकलं आहे, राम नाव ऐकलं आहे. 7 लोकं मी घेतली. ह्या 7 लोकांमध्ये कृष्ण आणि राम आपण बाजूला ठेवू, कारण त्यांच्याबद्दल आपण चर्चा चालली आहे. हे जे उरलेले 5 लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला असं काय वाटतं की ही लोकं खरोखर होऊन गेली का? गदिमांनी जेव्हा ते रामजन्माची वेळ केली तर ते काय म्हणतात बघा, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्म हे किती. आता हे का म्हणतात ते? कारण त्यांच्या गावाला माडगुळला प्रचंड उष्ण असतं तिकडे ह्याच्यामध्ये किंवा कुठेही भारतामध्ये एप्रिलमध्ये उष्ण असतं. हे आत्ताचं वर्णन लिहितं.
तो म्हणतो वयम अश्वायुजे मासी अश्वायुजे वयम अश्वायुजे मासी कालसंख्या व्यवस्थिता प्रस्थिता सोपी चातित किंमत कार्यमुत्तम. त्याच वेळी अशी परिस्थिती येते की जेव्हा उत्तरेला ध्रुवतारा हा ब्रह्मराशीचा ध्रुवतारा होतो, त्याचवेळी दक्षिणेला जो अगस्त्य तारा आपण म्हणतो कॅनोपस, तोही ध्रुवतारा होतो. हे नेहमी होतं, प्रत्येक 26,000 वर्षांनी एकदा होतं. त्याचं वर्णनसुद्धा रामायणामध्ये येतं. त्यांची वर्णनं येताना असं वर्णन आहे की तिथे कोणते हत्ती होते की ज्यांना 2 सुळे आहेत, 3 सुळे आहेत आणि 4 सुळे आहेत. सुग्रीव जे वर्णन करतो आहे ते त्याला दक्षिण अमेरिकेच्या अँडीजपासून ते युरोपातल्या आजपर्यंत तो भूभागाचं नाव सगळं वर्णन करतो पूर्ण डिटेलमध्ये. आत्तासुद्धा तुम्ही जिओग्राफीचा मॅप घेऊन ते 1:1 मॅच करू शकता. आणि उत्तरेच्या आर्टिक समुद्रापासून ते अंटार्क्टिकापर्यंत, अंटार्क्टिका इन्क्लुडेड, यमपुरी म्हणतो येतो त्याला. आणि आता पश्चिमात्य लोकांच्या दृष्टीनं 18व्या सेंचुरीमध्ये त्यांना अंटार्क्टिकाचा शोध लागला.